जय शिवराय. मित्रांनो, उद्या या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती पारंपरिक पद्धतीने आपण जी शिवजयंती साजरी करत असतो ती या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती साजरी होत आहे. या ठिकाणी काही शिवभक्त आलेले आहेत. आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याचा वावर आहे, परंतु या ठिकाणी शासनाने कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली नाही. हे शिवभक्त आपण कुठून आलेले आहेत दादा? लोणावळ्यावरून आलेले आहे आणि या ठिकाणी त्यांना जेवणाची व्यवस्था ते या ठिकाणी शेतामध्ये अंधारामध्ये करत आहे. तर या ठिकाणी तुमची काही गैरव्यवस्था वगैरे होत आहे का? तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही आल्यापासून आजूबाजूला सगळीकडं अंधारच होता. कुठं थांबावं, कुठं जेवण बनवावं, कसं करावं. मागील वर्षी आम्ही काही वर्षापूर्वी आलो तर बऱ्यापैकी सगळी सुविधा होती. पण आता असं काय झालं आहे की किल्ल्यावरती चढताना सुद्धा अंधार आहे. अच्छा. महाराजांच्या आजूबाजूला परिसरात सुद्धा अंधार आहे. म्हणजे जन्मस्थळ काय घडले की जन्मस्थळावरती असं काय घडलंय की ज्या ठिकाणी सगळीकडे अंधार का? म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाणी पण अंधार आहे. तिथं पण लाईट नाही. ह्या वर्षी असं का की अंधार आहे. आम्ही इतके वर्ष आलोय पण दरवर्षी उजेडत आलोय. अच्छा. ह्या पहिल्याच वर्षी असं वाटतं की आपल्या परिसरात लाईटच नाहीये. अच्छा. किल्ल्यावर बिबट्याचा जास्त वावर असतो. हा, बरोबर. लाईटीसाठी पाहिजेच. हा, 100% आम्ही मेन हे जन्मस्थान आहे अच्छा. शिवाजी महाराजांचं. तिथं लाईटीची व्यवस्था झालीच पाहिजे किल्ल्यावरती. आणि ती आता बघता किल्ल्यावरती लाईटीची व्यवस्था नाही आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणावरती आलेले आहेत. जर समजा बिबट्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था वरती जाण्यासाठी नाहीत, म्हणून या ठिकाणी जे काय स्थानिक शासनाने इथं लक्ष दिलं पाहिजे. शासनाने किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार किंवा आमदार यांनी लांबून माणसं येतात इथं, शिवभक्त येतात इथं. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही सांगितलं ते तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. कारण की या ठिकाणच्या स्थानिक आमदार असो, खासदार असो किंवा काही जे लोकप्रतिनिधी असो, जसे काही सदस्य वगैरे असो, यांचं या ठिकाणी कर्तव्य आहे की या ठिकाणी जे शिवभक्त येत आहेत त्या शिवभक्तांना लाईटची व्यवस्था होणे ही अत्यंत गरजेची व्यवस्था. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पाण्याचे टँकर वगैरे काही उपलब्ध नाही. या ठिकाणी मला शासनाला किंवा या लोकप्रतिनिधी हेच विचारायचं आहे का तुम्ही जी शिवजयंती साजरी करता ती फक्त शासनाचा पैसा असतो तो संपवण्यासाठी साजरी करता का येणाऱ्या शिवभक्तांची सोय होण्यासाठी करता असता? या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नरच्या रोडला पण गाड्या लागलेल्या आहेत. ज्या ठिकाणी उजेड दिसतो त्या ठिकाणी लोक थांबलेले आहेत, त्यांचा स्वयंपाक करत आहे. या ठिकाणी पण आपण पाहत आहात आजूबाजूला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अंधार आहे सगळीकडं. यांनी यांच्या या ठिकाणी लाईटची व्यवस्था करून या ठिकाणी हे स्वयंपाक करत आहे. या ठिकाणच्या स्थानिक आमदारांना व खासदारांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा जयघोष करून या ठिकाणी शासन कोणतंही असो त्या ठिकाणी सत्य येत असतं. आणि आज जर शिवजयंती असताना या ठिकाणी जर गांभीर्याने पाहत नसन तर या ठिकाणी त्यांना हा प्रश्न विचारावा का तुम्ही नक्की शिवजयंतीचं तुम्हाला काय गांभीर्य आहे का नाही आहे, का फक्त शासनाचा ज्यावेळेस पैसा भेटतो त्याच वेळेस तुम्ही जय जयकार करणार, ही तुम्हाला विनंती आहे. आणि या ठिकाणी आपण लक्ष द्यावे व येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. वाटतंय की नाही का महाराजांची जन्मभूमी. अच्छा. शिवनेरी किल्ला ही महाराजांची जन्मभूमी. बरोबर. असं होतंय. इतर बी किल्ले आहेत 100%. त्याच्यावरती पण लक्ष आजच्या टाका. दिवशी तिथं रोषणाई करणं गरजेचं होतं. हो, बरोबर. सगळं व्यवस्था तिथं करणं गरजेचं होतं. हे सगळं काम शासनाचं होतं. जसं तुम्ही 19 फेब्रुवारीला केलं तसंही तिथीप्रमाणे ही 6 मार्चला पण करावं पाहिजे होतं, अशी आमची नम्र विनंती आहे. आणि अंधार तर खूप आहे इकडं. बरोबर. इकडं उजेड नाहीच आहे. जिकडं तिकडं अंधारच आहे. ऐकतो की बिबट्याचा वावर या ठिकाणी आम्ही बरोबर. कसं जेवण बनवतो. नाही, काय नाही, कोणतीही तुम्हाला मदत लागली तर या ठिकाणी सांगा. आम्ही स्थानिक या ठिकाणी तुमच्या पाठीशी आहे.